देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. 11वा श्लोक आहे आता. आज ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. तर भगवंत अर्जुनाला म्हणतायत की ज्या प्रकारे जे लोक मला भजतात, मला म्हणजे भगवंताला, त्यांना मी त्याप्रमाणे पावतो. पहिल्या भजताला भजेचा अर्थ आहे भजतात म्हणजे पूजा अर्चा करतात, भजन करतात. दुसऱ्या भजेचा अर्थ आहे पावतो अशा अर्थाने. जे माझी जशी पूजा करत तसं मी त्यांना पावतो, तसं त्यांना फळ देतो, असा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. त्यामुळे पेरावे तसे उगवेल असं म्हटलं ना. तसं तुम्ही भगवंताला ज्या पद्धतीने तुम्ही पूजा अर्चा आळवाल त्या पद्धतीने तो आपल्याला परिणाम देणार आहे. म्हणजे भगवंत हे म्हणतायत की त्यात फळ मिळणार आहे, जसं तुम्ही कराल तसं मिळणार आहे. पण म्हणजे आपण जितका भक्ताचा भाव जितका निर्मळ, उत्कट, उदात्त असेल तितक्या प्रमाणात भगवंत त्याला प्रसाद देतात. प्रतिसाद म्हणजे प्रसाद देतात, आणि त्यातनं भक्ताचं कल्याण होतं. या ठिकाणी काही ठिकाणी विरोधी भाव आहे, त्या ठिकाणी तसाच परिणाम मिळतो. विरोधी भावातच भगवान प्रकट होतात. म्हणजे बघा, आता विरोधी भक्ती करणारे म्हणजे कोण होते? कंस, रावण, शिशुपाल विरोधी होते सगळे. त्यांना तसाच प्रसाद मिळाला, त्यांचा नाश केला, वध केला भगवंताने. त्या संदर्भात कृष्ण जेव्हा कंसाच्या दरबारात गेला तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा दरबारात गेला तेव्हा मग प्रत्येकाला काय काय वाटलं याचं वर्णन केलेलं आहे. जे मल्ल होते त्यांना तो मल्लासारखा वाटला की आता ह्याच्याशी आपल्याला मल्ल युद्ध करायचंय म्हणून. जे प्रतिष्ठित लोक होते चांगले कंसाच्या दरबारातले, त्यांना तो एक श्रेष्ठ पुरुष वाटला. परत तिथल्या स्त्रियांना तो कामदेव वाटला कृष्ण. पितृतुल्य लोकांना बालक आहे वाटला नुसता असं. आणि कंसाला ते साक्षात यमच वाटला. यांची जशी भक्ती होती तसं त्यांना परिणाम दिसला. भगवंत तेच म्हणतात की भाव जास्ती महत्वाचा आहे. जसा भाव असेल तसा परिणाम मिळणार आहे. म्हणजे भाव चांगला ठेवला चांगला परिणाम मिळायची गॅरंटी दिलेली आहे भगवंताने. ठीक आहे, पुढचा श्लोक आहे. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी यजंत इह देवता क्षिप्रमी मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. आता त्यांनी सांगितलं बा, या जगामध्ये माणसं कर्माच्या फळाची इच्छा करणारे असतात. सगळ्यांना असतेच इच्छा काहीतरी मिळावं मग आपल्याला, आणि मग त्या दृष्टीने ते लोक देवतांची पूजा करतात. तर भगवंत देवतांची पण स्पष्टीकरण या ठिकाणी करतायत. देवतांनी आपण ज्या म्हणतो गणपती, देवी, शंकर, ब्रह्मा वगैरे सगळे हे देवता आहेत सगळे. तर देवतांची पूजा केल्यानंतर सिद्धी प्राप्त होते. मग त्यांच्या ज्या काय इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतात. कारण काय, त्या देवदेवता भगवंतापासूनच निर्माण झाल्या, त्यामुळे भगवंतानीच त्यांना शक्ती दिलेली. मी पुन्हा तेच वरच्या श्लोकात म्हटल्यासारखंच झालं की भगवंतच तुम्हाला जेव्हा पाहिजे देतो. त्यामुळे योग्य असं कर्मकांड केले की देवता प्रसन्न होऊन त्याच्या इच्छा पूर्ण करतात, आणि त्या साधकाची सिद्धी प्राप्त होते त्याला. म्हणजे आता त्याला जे अपेक्षा फळ आहे ते मिळतं, पण ते फळ कसं भौतिक आहे सगळं. म्हणून भगवंत म्हणतात की हे जे सकाम कर्म आहे, किंवा काहीतरी इच्छा ठेवून केलेलं कर्म आहे, ते चांगली इच्छा ठेवली, देवतांची पूजा केली ते मिळतं, पण त्यातनं ईश्वर प्राप्ती होत नाही. ईश्वर प्राप्ती करता निष्काम कर्म करायला पाहिजे. म्हणून तुम्ही किती यज्ञ करा, किती दानधर्म करा, ते सगळं करा, पण ते जर सकाम असेल तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. त्यात पुण्य मिळेल म्हणते. नंतर एकदा काही वर्णन केले, पुण्य मिळाले की तुम्ही स्वर्गात पण जाल, पण पुण्य संपलं की परत भूलोकावर याल, असं पण वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत, देवदेवतांची पूजा अर्चा उपासना, यातनं सकाम भक्ती येते, आणि त्यामुळे ज्या तुमच्या अपेक्षा असतील त्या देवता पूर्ण करतील. त्यांनाही भगवंताची शक्ती दिली, म्हणजे भगवंतच ते करतोय. थोडक्यात असं मला म्हणायचं, भगवंतच ते करतोय. सगळ्या सृष्टीची रचना भगवंताने केली. ते म्हणतात सगळ्या सृष्टीची रचना मी केलेली आहे, पण मी काही करत नाही. या ठिकाणी देवदेवता करतात, त्यांना शक्ती भगवंताने दिली, पण करतात त्या भगवंताने नाही करत. म्हणून म्हणतो मी अकर्ता आहे, असं त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितलं की मी
काही करणारा नाहीये, तर तो करून घेतो सगळ्यांकडनं, असं म्हणायला हरकत नाही. चौथ्या अध्यायाला 13वा श्लोक आहे. महत्वाचे भगवंत या ठिकाणी चातुर्वर्ण्याचा जरा खुलासा करतायत, त्यामुळे जरा काळजीपूर्वक समजून घेण्यासारखा विषय आहे. 13वा श्लोक आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम माम विद्य कर्तारम व्ययम. आता या ठिकाणी काय म्हटलं की चातुर्वर्ण्यम मया सृष्ट, म्हणजे मी निर्माण केलेलं आहे भगवंतानी, साक्षात भगवंतानी निर्माण केलेले 4 वर्ण आहेत. पण त्यांनी पुढे खुलासा केलाय ते गुण आणि कर्म विभाग असतात. त्या त्या व्यक्तीचे गुण काय आहेत, काय करू शकतो तो, आणि त्या त्या व्यक्तीचं कर्म काय करता येतो, याच्यावरती हे वर्ण ठरतात. म्हणजे हे वर्ण जन्माप्रमाणे नाहीत. कसं आहे, जन्माप्रमाणे आहेत असं मानल्यामुळे सगळे गोंधळ निर्माण झाले. जन्माचा याचा काही संबंध नाही. त्यामुळे गुणकर्म विभागाने ते येतात, त्यामुळे ते बदलू शकतात. जर गुण बदलले, कर्म बदललं, तर वर्णही बदलू शकतो. पुढच्या वेळी ते सांगतायत की सृष्टी रचना सगळी मी केली आहे. कारण मया सृष्टम म्हटलंय ना, ही जी सगळी आहे गुण चातुर्वर्ण्यांची सृष्टी रचना ती सगळी मीच केलेली आहे. पण मला तू अकर्ता समज, कारण याच्यामध्ये माझा स्वार्थ काही नाहीच आहे, मला काही नकोच आहे त्याच्यामधून. ही सृष्टीची रचना चांगल्या पद्धतीने चालावी म्हणून मी एक रचना निर्माण केलेली आहे, माझं त्यात काही स्वार्थ नाही. त्यामुळे मी अविनाशी परमात्मा आहे, एकच मला त्याचं काही घेणं देणं नाही, असं त्याचा अर्थ आहे. त्यात तू मला अकर्ता समज, मी करता आहे, पण माझा त्यात फळाची अपेक्षा नाही, अहंकार नाही, ममता नाही, आसक्ती नाही, अशा पद्धतीने मी कर्म केलेलं आहे. त्यामुळे मी त्यातनं अलिप्त आहे, म्हणून मला अकर्ता समज, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, हाच मुद्दा जरा पुढे आणखीन तपशिलात सांगताय. नमाम कर्माणि विंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माम योगी जानाति कर्मभिर्न स बध्यते. ते म्हणतात की कर्माच्या फळाची मला काही स्पृहा म्हणजे आशा अपेक्षा नाहीये, आणि त्यामुळे कर्माचं मला बंधन पण नाहीये. कारण मागेच खुलासा केलाय भगवंतानीच, किंवा कर्माचं बंधन का असतं, तर फळाची अपेक्षा असते, फळ मिळाल्यानंतर ते भोगावं लागतं, आणि भोगण्याकरता देहाची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे पुनर्जन्माची जी साखळी आहे ती काही तुटत नाही. पण भगवंताला ती साखळी अडचणीची नाही आहे. सामान्य माणसाला कर्म बंधनात टाकतं, कारण कर्मफलाची अपेक्षा असते. भगवंताची काही अपेक्षाच नाहीये. न मग कर्मफले स्पृहा, मला कुठल्याही कर्माची अपेक्षा काही नाही ते म्हणतात. त्यामुळे मला कर्माचं बंधन पण नाही. मग असं मला जो समजतो, तत्वतः समजतो, म्हणजे परमात्मा स्वरूप काय आहे त्याच्या लक्षात येतं, आणि तत्वतः समजतो म्हणजे मी सांगितलेल्या तत्वाप्रमाणे तो आचरण करतो, अशा अर्थाने तत्वतः समजतंय सगळं. आणि भगवंतानी काय सांगितलंय की कर्मात फळाची अपेक्षा ठेवू नका, अहंकार नको, तिथे ममता नको, आसक्ती नको, पण कर्म करा. म्हणजे सगळं याप्रमाणे पालन करणं म्हणजे तत्वतः समजणं आहे, लक्षात घ्या. ज्याला हे तत्वतः समजतं म्हणजे तो ह्या तत्वाचं पालन करतो, मग त्यालाही कर्माचं बंधन होत नाही. म्हणजे मला बंधन होत नाही असं भगवंत म्हणतात, कारण मला कशाची स्पृहा नाही. तसं ज्याला स्पृहा नाहीये, मी हे सगळं तत्वज्ञान मला सगळं समजलं आणि त्याप्रमाणे तो आचरण करतोय, त्याला पण कुठलीही स्पृहा नाही, अहंकार नाही, ममता नाही, आसक्ती नाही, मग त्यालाही कर्माचं बंधन प्राप्त होत नाही, असं तो या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून पर्यायाने अर्जुनाला त्यांनी सांगायचे, म्हणजे तुलाही काही काळजी करायचं कारण नाही, तुलाही त्या कर्माचं बंधन असणार नाही. अशा पद्धतीने तू युद्ध केलंस, त्याचे काय कर्म होईल तुझ्याकडनं, त्याचं बंधन तुला असणार नाही, तू त्यातनं मुक्त राहशील. याशिवाय पुढे आणखीनही खुलासा भगवंत करतायत, पण आपण या ठिकाणी थांबूया. हरि ओम.